ऑब्झर्वर इज द ऑब्झर्वड. पाहणारा पाहायचं तेच असतो. काल आपण विस्तार एक म्हणजे एक्सटेन्शन एक पाहिलं. त्याआधी त्याची जी बेसिक आयडिया आहे म्हणजे पायाभूत त्याची कल्पना आहे ती पाहिली. आज आता पाहणारा पाहायचं तेच असतो एक्सटेन्शन 2 म्हणजे विस्तार 2 इकडे आपण वळू. पहिल्या 2 खरं म्हणजे परवा 2 वेळा आणि काल 1 म्हणून पहिल्या 2 भागामध्ये की जे 3 विभागात विभागून आपल्यापर्यंत पोचलेलं आहे संवाद रूपान. त्याच्यामध्ये आपण एवढं पाहिलं की स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण म्हणजे स्पर्श ज्ञान, गंध ज्ञान, चवीचं ज्ञान, दृश्याचं ज्ञान आणि ऐकण्याचं ज्ञान अशी मिळून ही पंच ज्ञानेंद्रियांद्वारे मिळणारं ज्ञान असतं. परंतु ह्या 5 ज्ञानेंद्रियांद्वारे मिळणारं ज्ञान हे वास्तवात ज्ञान म्हणून एकच असतं. ज्ञान म्हणून एकच असणं याचा अर्थ असा आहे स्पर्शातून काही आपल्याला ज्ञान मिळतं, दृश्यातून काही ज्ञान मिळतं, श्रवणातून काही ज्ञान मिळतं, चवीतून काही ज्ञान मिळतं आणि गंधातून काही ज्ञान मिळतं. म्हणजे 5 तऱ्हेचं मिळून जरी आपल्याला ज्ञान मिळालं तरी ते एकत्वाने पाहिलं तर सर्वार्थाने ते सृष्टी आणि सृष्टीतील स्वाभाविकच निसर्ग, पशुपक्षी प्राणी, झाडे, तरुवर, वेली, समुद्र, नदी झाल्यानंतर मेघवृष्टी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानव आणि त्याच्या संबंधातलं असं एकत्रित ज्ञान हे आपणाला स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण याद्वारे 5 तऱ्हेने मिळालं तरी एकत्वाने ते अवघ्या जीवनाचे ज्ञान आहे. एकत्वाने ते अवघ्या जीवनाचे ज्ञान आहे. म्हणून शेवटी या सर्वांचं वर्णन शुद्ध ज्ञान असंच करता येतं. म्हणून वेगवेगळ्या तऱ्हेचं ज्ञान हे सुद्धा शेवटी ज्ञान म्हणून एकच आहे. अशा अर्थी ज्ञानाला संवित, सम म्हणजे एकत्वाने, वित म्हणजे विद म्हणजे जाणणे, म्हणून एकत्वाने जाणणे अशा अर्थी 5 तऱ्हेचं ज्ञान हे सुद्धा संविद किंवा संवित म्हणजे केवळ आणि केवळ ज्ञान या एकाच संकल्पनेमध्ये सामावलं जातं. आता हे पाहताना, हे ज्ञान जाणताना आपण हेही पाहिलेलं आहे ज्ञान घेणारा माणूस त्याच्या मन, बुद्धी, हृदय यासह पूर्णपणे मुक्त असावा लागतो. त्याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचं असं काही स्मृतीरूपी ज्ञान जे त्याच्या मोकळेपणाला अडथळा करतं. कारण स्मृती म्हणजे आहे भूतकाळ आणि भूतकाळ हा मर्त्यकाळ आहे आणि मर्त्यकाळातल्या स्मृती ह्या जरी आपण अस्मिता म्हणून बाळगल्या आपल्या जवळ, आपण श्रेष्ठ तरी आणि त्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठतेचे गंड बाळगले तरी ते खरं सांगायचं म्हणजे गंडकी नदीतील दगड गोटे असावेत तसेच हे स्मृतिरूपी ज्ञान ज्याला आपण विचार म्हणतो ते पास किंवा डेड फिनॉमिना असल्यामुळे ते स्वीकारण्यायोग्य नाही. तसंच भविष्यकालीन कल्पना हे प्रत्यक्षात नसल्यामुळे कल्पनारूपी विचार हे सुद्धा स्वीकारण्यायोग्य नाहीत. म्हणून मेलेले विचार आणि अजून जे अस्तित्वातच आलं नाही त्याबाबतचे विचार हे निश्चितपणे आपल्या मन, हृदय आणि बुद्धी किंवा मेंदूतून नष्ट झाल्याखेरीज आपण मन, बुद्धी आणि हृदय पातळीला पूर्णपणे शांत होणार नाही. पूर्णपणे शांत होणे याचा अर्थ मनबुद्धी आणि हृदयामध्ये केवळ आणि केवळ शुद्ध चैतन्याचा परिपूर्ण आविष्कार असणे. आणि जेव्हा शुद्ध चैतन्याचा परिपूर्ण आविष्कार मनबुद्धी हृदयामध्ये असतो तेव्हा ते चैतन्य इतर कुठल्याच भूतकालीन किंवा भविष्यकालीन खोट्या गोष्टीमध्ये अडकलेलं नसल्यामुळे असं चैतन्य वर्तमान म्हणजे चालू काळ असाही त्याचा अर्थ नव्हे. वर्तमान म्हणजे स्पष्ट सांगायचं म्हणजे आत्ता बोललं जातंय आणि आत्ताच ऐकलं जातंय. हा जो चालू क्षण आहे त्या चालू क्षणासाठीच जेव्हा आपल्या
शुद्ध ऊर्जेचा संपूर्ण पुरवठा आपल्या मनबुद्धी हृदय म्हणजे एकूणातच आपल्या असणेपणामध्ये शुद्ध ऊर्जा जेव्हा परिपूर्ण क्षमतेने साठलेली असते तेव्हा चालू क्षणातील आलेली आव्हाने आपण नीट समजून घेऊ शकतो. आणि चालू क्षणातील आव्हाने नीट समजण्यासाठी माणसामध्ये स्वाभाविकच अमनावस्था म्हणजे मनाची शांत अवस्था असावी लागते. आणि मन तेव्हाच शांत असतं जेव्हा मन आणि त्याची ऊर्जा जी हृदय आणि बुद्धीलाही व्यापून टाकते अशी मनबुद्धी हृदयाला व्यापणारी ऊर्जा जेव्हा कुठल्याच काल्पनिक गोष्टीमध्ये आणि मृत गोष्टीमध्ये अडकलेली नसते म्हणजेच जेव्हा अशी ऊर्जा कुठल्याच जातीपाती धर्म ग्रंथ पुराण अस्मिता लहान महान उच्च नीच काळा गोरा नर नारी नव्हे मी या सुद्धा खोट्या कल्पने वाचून जेव्हा ही ऊर्जा मुक्त असते तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने अमन म्हणजे पूर्ण शांत असतो. आणि माणूस जेव्हा अमन असतो तेव्हा त्या शांतीमध्ये काय असतं त्याचं मन बुद्धी आणि हृदय शांत आहे. याचा अर्थ मन बुद्धी आणि हृदय जे काही समोर आहे ते जसं आहे तसं पाहण्याच्या तयारीत आहे. पूर्ण शांती असल्याशिवाय जे जसं आहे तसं पाहता येत नाही. आणि जे जसं आहे तसं पाहता आलं नाही तर आपण म्हणतो दिसतं तसं नसतं. याचं कारण जे जसं आहे तसं पाहण्यासाठी मनबुद्धी आणि हृदय पूर्ण शांत आपली ऊर्जा पूर्णपणे भूत आणि भविष्य यापासून मुक्त आणि वर्तमानामध्ये सुद्धा चालू क्षणाला जे आपल्या समोर येतं ते पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी आपली ऊर्जा सक्षम असावी लागते. म्हणून चालू क्षणाला जाणून घेण्यासाठी जेव्हा आपली ऊर्जा पूर्णपणे सक्षम असते तेव्हाच मन बुद्धी आणि हृदय मूलतः शांत निवांत असतात. आणि मूलतः शांत निवांत असणे म्हणजे हा जो मी आहे जो सतत वटवट करतो त्या मीचा निवत अंत होणे म्हणजे मी रहित भूतकाल रहित भविष्यकाल रहित केवळ वर्तमानात नव्हे चालू क्षणाला जे जसं येतं ते तसं पाहण्यासाठी बुद्धीचं सक्षम असणं म्हणजेच बुद्धी ही केवळ आणि केवळ शुद्ध चैतन्य रूपात आपल्यामध्ये असणं. आणि त्याचाच अर्थ मनाचे अमन म्हणजे मन पूर्ण शांत असणं असं आहे. असं जेव्हा होईल तेव्हाच आपण जे पाहतो त्यामध्ये आपलं मन बुद्धी आणि अर्थातच हृदय एकवटून आपण ते पाहू शकतो. आणि तेव्हा तिथे मी सुद्धा नसतो तेव्हा मी रहित मनबुद्धी हृदय यातील ऊर्जा पाहण्याच्या ठिकाणी एकवटली तर जे पाहिलं जातं त्या पाहिले जात असणाऱ्याचं संपूर्ण अंतरंग अशा शुद्ध ऊर्जेमुळे जी मी रहित आहे जी पूर्णपणे मुक्त आहे अशा शुद्ध ऊर्जेमुळे अशा शुद्ध ऊर्जेतच मी मावळल्यामुळे मी मावळणं म्हणजे मीचा अंत पाहणाऱ्या गोष्टीमध्ये जेव्हा होतो तेव्हा मी हा खऱ्या अर्थाने मी न राहता मीचं संपूर्ण ऊर्जारूप अस्तित्व जे पाहायचं त्यामध्ये अँकर होतं. अँकर होणं म्हणजे नांगर टाकून राहणं म्हणजे पाहणाऱ्याची संपूर्ण ऊर्जा मी रहित जेव्हा पाहायचं त्यामध्ये लीन होते नव्हे जे पाहायचं त्याची ऊर्जा आणि पाहणाऱ्याची ऊर्जा मिळून जेव्हा ती केवळ आणि केवळ समस्त ऊर्जाच असते तेव्हा त्या ऊर्जेच्या प्रकाशात जे पाहिलं जातं त्या वस्तूचं विषयाचं अंतरंग जसंच्या तसं जे जसं आहे तसं कळतं. यालाच म्हणायचं जे जसं आहे तसं पाहणं. आता मगाशी आपण बोललो की स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या पाची ज्ञान पद्धतीद्वारे मिळणारं ज्ञान हे शेवटी जीवनाचं ज्ञान आहे. म्हणून पंच ज्ञानेंद्रियांद्वारे मिळणारं ज्ञान हे सुद्धा खऱ्या अर्थाने संवित म्हणजे एकत्वाने त्याला ज्ञान म्हणावं असंच आहे. आता मध्यंतरी आपल्या ज्या अक्षया जाधव मॅडम आहेत त्यांनी विचारलं होतं की एकदा जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या ह्या 4 प्रकारचं जे ज्ञान आहे ते आम्हाला स्पष्ट करून सांगा. तर ठीक आहे. आता जसं पंचज्ञानेंद्रियांद्वारे मिळणारं ज्ञान ज्ञान म्हणून एकच आहे
तसं जागृती स्वप्न सुषुप्ती याद्वारे मिळणारं ज्ञान सुद्धा ज्ञान म्हणून एकच आहे. ते कसं ते आता आपण याच तऱ्हेने म्हणजे मनाचे नमन करून आणि जागृतीमध्ये पूर्ण जागृत असून स्वप्नामध्ये काय घडतं तेही पूर्ण जागृत बुद्धीने म्हणजे शांत निवांत मी रहित आणि भविष्य आणि भूतकाळात न रमलेल्या आपल्या चैतन्याने पाहू आणि तसंच दर्शन सुषुप्तीमध्ये काय होतं याचं घेऊ. म्हणजे आपल्याला जागृती स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्थामध्ये जे घडतं ते जे जसं आहे ते तसं समजून घेता येईल. आता जागृती याचा साधा सरळ अर्थ जाग असणं आहे. आता दिवसाचे 24 तास आहेत. सर्वसाधारणपणे सकाळी 6 पासून रात्री 10 वाजेपर्यंत आपण जागे असतो. त्यातील सकाळी 6 ते संध्याकाळी 6 किंवा 7 पर्यंत सूर्यप्रकाश असतो आणि 6 पासून कधी कधी 10 पर्यंत किंवा कधी कधी 7 पासून 10 पर्यंत 3 ते 4 तास रात्र असते. म्हणून 3 ते 4 तास रात्री जागृत आपण असतो आणि स्वाभाविकपणे 12 तास आपण दिवसा जागृत असतो. म्हणजे 12 तास दिवसाचं जाग असणं सकाळी 6 ते 6 आणि तिथून पुढे 10 पर्यंत सर्वसाधारणपणे त्या 6 ते 7 मध्ये दिवस नाही आणि रात्र नाही असा एक संध्या समय असतो. म्हणजे मध्याचा समय असतो ज्याला आपण संध्याकाळ म्हणतो. म्हणून 6 ते 6 दिवस, 6 ते 7 दिवस आणि रात्र याचा मधला काळ संध्याकाळ आणि अर्थातच 7 ते 10 रात्र असं म्हणून 6 पासून रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजे सर्वसाधारणपणे आपण 16 तास जागृत असतो आणि 10 ते दुसऱ्या दिवशी उजाडेपर्यंत 6 पर्यंत 8 तास आपण निद्रेमध्ये असतो. आता या 8 तासाच्या निद्रेमध्ये सुद्धा काही काळ आपण स्वप्नात असू शकतो आणि उरलेला काळ आपण गाढ निद्रेत असू शकतो. कधी कधी गाढ निद्रा 8 तास लागू शकते तर कधी कधी ती गाढ निद्रा 4-5 तास लागेल आणि 1-2 तास स्वप्नामध्ये असू आणि 16 तास मात्र आपण सर्वसाधारणपणे जागृतीत असतो. तर जागृत याचा अर्थ जेव्हा आपली सर्व इंद्रिय झोपेच्या अधीन झालेली नाहीत, पेंगुळलेली नाहीत, त्यांना जडत्व आलेलं नाही, त्यांच्यामध्ये पूर्ण ऊर्जा सक्षमतेने आहे आणि त्या पूर्ण ऊर्जेच्या सक्षम असण्यामधून आपण जे जे पाहतो त्याला जागृतीतील ज्ञान म्हणतात. म्हणजे जागेपणी आपण कार्यालयामध्ये जातो, जागेपणी आपण कार्यालयात काम करतो, जागेपणी गृहिणी असते ती कार्यालयात जात असेल तर कार्यालयाच्या काळामध्ये कार्यालयात, घरी असेल तर घरी असताना घरच्या कार्यामध्ये. ज्या गृहिणी कार्यालयात जात नाहीत त्या घरी सर्वसाधारणपणे 6 ते रात्री 10-16 तासामध्ये त्या घरी किमान 8 तास त्यांच्या घर कामामध्ये दंग असतातच. म्हणजे घर कामामध्ये दंग असा, कार्यालयीन कामात दंग असा, व्यवसायामध्ये दंग असा, पूजा अर्चेमध्ये दंग असा, ज्ञानी माणूस लेक्चर देण्यात दंग असू दे, साधू संत ध्यान धारणेमध्ये असू देत, असं ना तसं सकाळी 6 ते रात्री 10 असा सर्वसाधारणपणे 16 तास आपण जागे असण्याचा जागृतीचा काळ असतो. काही माणसं दुपारच्या वेळेला अर्धा तास किंवा तासभर विश्रांती घेतात. त्या तासाभरात काहींना चुकून गाढ झोप लागते, परंतु बऱ्याच जणांना त्या काळामध्ये विश्रांती मिळाली तरी सुद्धा काही ना काही दृश्य स्वप्न रूपाने दिसू शकतात. तर जागृतीमध्ये आपण स्वप्न आणि गाढ झोप याचा संबंध न आणता जागृतीमध्ये स्वाभाविकपणे आपणाला जे जसं दिसतं ते तसं पाहणं कसं शक्य असतं बघा. उदाहरणार्थ सकाळी 6ला उठल्यापासून स्वाभाविकपणे आपण कार्यालयात कामाला जात असू तर किंवा आपल्या धंद्यासाठी किंवा दुकान असेल, कोणाचा कारखाना असेल, कोणाचं काय असेल, कोण कंपनीत नोकरीला असेल, जो आपल्या व्यवसायाला जातो तो सकाळी उठल्यानंतर स्वाभाविकपणे नैसर्गिक विधी झाल्यानंतर स्नान करणे, थोडाफार आध्यात्मिक साधना किंवा उपासना करणे,
त्यानंतर एक तासभर विश्रांती घेऊन जेवणे, जाताना डबा नेणे आणि आपल्या कार्यालयात जाणे हा एक रिवाज आहे. कार्यालयात गेल्यानंतर समोर आलेलं काम जर रिपोर्टिंगचं असेल, प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल, तर असं काम साधारणपणे सरकारी कार्यालयातून चालतं किंवा कंपन्यामधून सुद्धा चालतं. आता ते काम डेटाबेस आहे, आता ते काम संगणकाद्वारे जरी केलं गेलं तरी काम याचा अर्थ एवढाच आहे की अनेकानेक प्रश्न, अनेकानेक समस्या, मग ते सरकारी कार्यालयात आलेले असोत किंवा कंपनी आहे एखादी, तिचं प्रोडक्शन आहे, तर त्या प्रोडक्शन संदर्भात काही ऑर्डर आलेले असोत, त्यांची पूर्तता करायची असो, ही सर्व कामं आता सध्या संगणकाद्वारे केली जातात. तेव्हा ही सर्व कामं करताना आपणाला स्वाभाविकपणे आपली दृष्टी तीक्ष्ण असावी लागते. स्वाभाविकपणे आपल्याकडे आलेली डिमांड आहे, जी मागणी आहे, किंवा आपल्या समोर आलेला जो प्रश्न आहे, तो प्रश्न आपणाला अचूक समजून घ्यावा लागतो. त्या प्रश्नामध्ये कोणत्या माहितीची, कोणत्या आकडेवारीची आवश्यकता आहे, ती देणं गरजेचं आहे, समजून घ्यावं लागतं. आणि हे सर्व तेव्हाच शक्य होतं जेव्हा नोकरीवर काम करणारा, उद्योगधंद्यामध्ये काम करणारा, वेगवेगळ्या कलाकुसरीच्या क्षेत्रात काम करणारा एखादा इलेक्ट्रिशियन असेल, एखादा मेकॅनिकल असेल, एखादा अजून पंप दुरुस्त करणारा असेल, एखादा फ्रीज दुरुस्त करणारा असेल, एखादा कार्पेंटर असेल, एखादा चित्रकार असेल, एखादा सोनार असेल, त्याच्या समोर जे जे काम येतं त्या त्या कामाची मागणी, त्या त्या कामाचा चॅलेंज काय आहे, तो जर समजला नाही तर त्या कामाची परिपूर्ती योग्य ती होत नाही. म्हणून जागेपणी माणसाला स्वाभाविकपणे आपली जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, स्पर्श म्हणजे त्वचा, गंध म्हणजे नाक, रुची म्हणजे चव, डोळे म्हणजे दृश्य आणि कान म्हणजे श्रवण, ही पंच ज्ञानेंद्रिय अशा वेळेला माणसाची अत्यंत तीक्ष्ण असावी लागतात. त्याचबरोबर त्याच्या शरीरामध्ये, बाहूमध्ये, पायामध्ये आणि एकूणच त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये जिथे जे जे आवश्यक आहे ते म्हणजे ऊर्जा रूपे त्याचे संपूर्ण शरीर सक्षम निरोगी असावं लागतं. म्हणून मनाने आणि शरीराने निरोगी पण असणं, मनाने निरोगी म्हणजे आधीरहित आणि शरीराने निरोगी म्हणजे व्याधीरहित, म्हणजे आधी व्याधीरहित मन आणि शरीर असणं, सर्व इंद्रिय त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करत असणं, मनबुद्धी चित्त हे पूर्णपणे एकाग्र होऊन अहंकार रहित जर काम करू शकतील तरच आपणाला जागेपणी आपल्या समोर जे येतं ते नीट पाहता येतं. त्याच्यातून आपले काय, त्या येणाऱ्या गोष्टीमधून आपल्याला काय विचारणं आहे, आपल्या पुढे काय आव्हान आहे, ते आपणाला तेव्हाच समजून येतं जर मन, बुद्धी आणि हृदय पातळीला आपण अतीव शांत असू आणि ऊर्जेने मुसमुसलेले म्हणजे रसरसलेले आणि खऱ्या अर्थाने एन्थुझियास्टिक असे असू, तर अशा तऱ्हेने ऊर्जायुक्त संपन्न असलेला आणि मनबुद्धी हृदयामध्ये परिपूर्ण शांत असलेला माणूसच दिवसा जे जे समोर येतं त्या सर्वांचं यथायोग्य आकलन करू शकतो. त्या आकलनानुसार त्याच्यातून जी मागणी आहे ती तो पुरी करू शकतो. आपल्या बुद्धी, ज्ञान आणि कधी कधी अर्थातच कौशल्याच्या जोरावर कुठे कुठे थोडं जास्त शारीरिक सामर्थ्य लागतं, तेही तो देऊ शकतो. आणि संपूर्ण जागेपणीची आव्हानं तो अशा शुद्ध असण्यामधून पेलवू शकतो. तर असं जागेपणात जे जे आपणाला दिसतं, जे जे आपल्याकडे काही ना काही मागणी करतं, जे जे आपल्या पुढे आव्हान म्हणून उभं राहतं, त्यांना परिपूर्ण तोंड देता देता जागेपणातील अनेकानेक गोष्टीतून माणसाला जे पुढील जीवनासाठी आवश्यक असणारं ज्ञान मिळतं, त्या ज्ञानाला जागृतीमध्ये मिळणारं ज्ञान असं म्हणतात. सर्वसाधारणपणे हे ज्ञान भौतिक स्वरूपाचं असतं आणि काही माणसं जी स्वाभाविकचपणे मनन, चिंतन, निधिध्यासन, आध्यात्मिक आणि तत्वाविषयी काम करीत असतात, त्यांच्या पातळीला ते ज्ञान अंतर्ज्ञान अशा अर्थाने मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हृदय आणि स्वाभाविक मेंदू
यांची गतिविधी कशी चालते, यांचं चलन कसं चालतं, यांचं चलन अत्यंत योग्य पद्धतीने कसं चालतं, या दृष्टीचं ज्ञान जागृतीमध्ये जी माणसं तत्वज्ञान आणि अध्यात्म या दिशेने असतात त्यांना हे आतील ज्ञान मिळतं. आणि उरलेली माणसं जी सर्वसाधारणपणे भौतिक जीवनात असतात त्यांना भौतिक जीवनात भौतिक ज्ञान मिळतं. मग ते भौतिक असो किंवा पारमार्थिक असो, कुठल्याही ज्ञानासाठी मन, बुद्धी आणि स्वाभाविक हृदय हे अत्यंत निर्मळ असावं लागतं. पूर्ण अस्तित्व आपलं शुद्ध ऊर्जेने भरलेलं असावं लागतं. आणि आपण जे शिकतो, जे करतो, जे पाहतो त्याच्यामध्ये आपण तल्लीन, त्याच्यामध्ये आपला अहंकार विसरून आपण लीन झाल्या केलीत जागृतीतले सर्वसाधारण भौतिक ज्ञान असो किंवा उर्वरित काही थोड्याफार लोकांचे आध्यात्मिक तत्वविषयक ज्ञान असो. साधारण प्रोफेसर जे लोक आहेत त्यांचं बरंचसं ज्ञान बऱ्याच वेळेला मानसशास्त्र आहे, मनाचं असतं. झाल्यानंतर काही जणांचं तत्वाचं असतं. तसंच ऋषीमुनी साधू यांचं ज्ञान अंतःकरणाशी संबंधित असतं. अर्थात सामाजिक शास्त्र शिकवणारे, इकॉनॉमिक्स झाल्यानंतर समाजशास्त्र, इतिहास, भूगोल यांचं जे ज्ञान देतात त्यांचं काम बऱ्याच अर्थी भौतिकच असतं. परंतु इतिहास शिकवणाऱ्याला स्वाभाविकपणे इति हास म्हणजे असं असं घडलं याचा वेध म्हणजे भूतकाळापासून वर्तमान काळापर्यंत कसं कसं घडत आलं त्याचा वेध घ्यावा लागतो. भूगोलाचं ज्ञान देणाऱ्याला संपूर्ण हा जो ग्लोब आहे हे जे संपूर्ण विश्व आहे त्या विश्वातील ऋतू झाल्यानंतर स्वाभाविकपणे तेथील जमीन, पाणी, जमिनीचा कस, हवा, उष्ण, शीत, समशीतोष्ण या सर्व गोष्टीचा भौगोलिक म्हणजे भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. इतिहासवाल्यांना अपासून म्हणजे इतिहास, इति इति हास, असं इति म्हणजे असं 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 घडलं. म्हणून भूतकाळापासून वर्तमान काळापर्यंत इतिहासाचा वेध संपूर्ण वैश्विक जो गोल आहे ज्याला आपण ग्लोब म्हणतो ते ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे संपूर्ण भूगोलाचं ज्ञान हे भूगोलाच्या लोकांना समाजशास्त्र म्हणजे आदिम माणसापासून आजपर्यंत समाज कसा विकसित झाला हे समाजशास्त्र ज्ञान समाजशास्त्री देतात. तत्वाच्या दृष्टीने तत्वज्ञानी लोक विचार करतात आणि ऋषीमुनी संत हे संपूर्णपणे हे जे विश्व आहे त्याचं संतुलन, भावनिक संतुलन कसं राहील आणि हे विश्व कुठल्याही अतिरेकाकडे कसं जाणार नाही याचं ज्ञान मिळवून घेत असतात. तर अशा तऱ्हेने सर्वसाधारण अगदी हमालापासून आध्यात्मिक माणसापर्यंत सकाळी 6 ते 10 रात्री 10 या एकूण 16 तासामध्ये जागृत असलेल्या अत्यंत रिझनेबल हु इज रिझनेबली साऊंड इन हार्ट अँड माइंड ज्याचं हृदय आणि मन अत्यंत साऊंड आहे म्हणजे हृदय आणि मन अनकंडिशन्ड आहे अशा माणसांकडून जे जागृतीमध्ये ज्ञान घेतलं जातं त्या ज्ञानाला जागृतीतलं ज्ञान म्हणतात. हे बहुतांशी भौतिक ज्ञान असतं आणि काही प्रमाणात क्वचित प्रसंगी त्याच्यामध्ये आंतरिक म्हणजे मनविषयक ज्ञान असू शकतं, तत्वविषयक ज्ञान असू शकतं किंवा ईश्वरी अस्तित्वाबद्दल ज्ञान असू शकतं. हे झालं जागृतीतलं ज्ञान. आता हे जे जागृतीतलं ज्ञान आपण जवळजवळ दिवसातले 16 तास सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत म्हणजे झोपेपर्यंत या 16 तासातले निश्चितच 16 तास नाही पण 8 ते 12 तास तरी निश्चितच कमी जास्त प्रमाणात हे ज्ञान घेण्याचं काम चालू असतं. आता हे ज्ञान घेण्याचं काम चालू असतं आणि रात्री जेवल्यानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर शतपावली केल्यानंतर जेव्हा माणूस झोपी जातो तेव्हा लगेचच झोप येते असं नाही तर बऱ्याच वेळेला आपण दिवसाउजेडी जे काही कार्यकलाप केले, आपले दिवसाउजेडी जे काही संवाद झाले किंवा वाद झाले, काही भांडण झालं किंवा सुखसंवाद झाला त्या सर्व गोष्टीचे ठसे मेंदूमध्ये स्मृती रूपाने उमटलेले असतात. तर मेंदूमध्ये स्मृती रूपाने उमटलेले जे ठसे असतात त्यावर आधारित जी दृश्य मेंदू आपल्या पुढे स्वप्नामध्ये साकार करतो. स्वप्न याचा अर्थ
गाढ झोप लागली नाही आणि जागृत नाही, म्हणजे जागृती आणि सुषुप्ती याच्या मधली जी अवस्था असते त्या अवस्थेला स्वप्न म्हणतात. आणि त्या स्वप्नामध्ये दिवसा उजेडी केलेल्या अनेकानेक गोष्टी, संवाद, वादविवाद, सुखसंवाद, प्रेम, राग, द्वेष, मत्सर किंवा सहकार्याचं केलेलं काम, कोऑपरेटिव्ह पद्धतीने केलेलं काम, अशी अनेक सुखदुःख पूर्ण प्रसंग जे आपल्या जीवनात असतात ते स्वप्नावस्थेमध्ये आपणाला चित्र रूपाने म्हणजे चैतन्य रूपाने, कारण प्रत्येक गोष्टीसाठी चैतन्य आवश्यकच आहे, लक्षात ठेवा. जन्माला आला तेव्हा प्राण आणला. प्राण हे चैतन्याचं श्वास उच्छ्वासात होणारं रूपांतरित होणारं रूप आहे. आणि त्याच श्वासाच्या आधारे पुढे आपणाला जी ज्ञानशक्ती मिळते, कार्यशक्ती मिळते, ती सुद्धा मूळ बघायला गेलं तर निर्गुण निराकारातून निर्गुण निराकार अशा ज्याला आपण म्हणतो चैतन्यातून, जे चैतन्य दिसत नाही परंतु प्राण रूपाने ते प्राण म्हणून शरीरात आलं की जाणवतं. म्हणून चैतन्य जीवाची घडण बनते तेव्हा प्राण रूपाने त्या प्राण्यामध्ये येतं आणि श्वसन रूपाने ते आपल्याला जाणवतं. पुढे त्याच चैतन्याचा ज्ञान रूपाने वापर केला जातो. त्या ज्ञानरूप चैतन्यातून आपले समज गैरसमज घट्ट होतात, पक्के होतात किंवा गैरसमज दूर होतात, योग्य समज निर्माण होतात. असं करत करत मूळ चैतन्य, ज्यामुळे आपणाला ज्ञान म्हणजे हा जन्म मिळालेला असतो, तर मूळ चैतन्य जेव्हा आपणाला शरीर रूपाने जन्माला आणते तेव्हा जन्माचा हेतूच मुळी जानना. जान म्हणजे प्राण. जब तक जान में जान है, जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत. म्हणून आपल्या शरीरात प्राण आहे त्याचा मूळ हेतूच स्पष्ट सांगायचं म्हणजे जानना. ज्ञान हाच मुळी आपल्या अस्तित्वात येण्याचा हेतू आहे. त्यातील एक ज्ञान आपण जागृतीतलं पाहिलं, दुसरं ज्ञान आपण जागे नाही आणि गाढ झोपेत नाही. अशा वेळेला दिवसा उजेडी केलेल्या अनेकानेक आपले क्रियाकलाप असतात, त्याचं स्मृती रूपाने जेव्हा स्मृती रूपाने आपल्या मेंदूमध्ये असतं आणि जेव्हा आपण थोडे विश्रांत होतो, दिवसाच्या धबडग्यातून बाहेर येऊन जेव्हा आपण शांत होतो, तेव्हा इंद्रिय जरी शांत झालेली असली तरी मन ताबडतोब शांत होत नाही. आणि त्या मनाच्या पडद्यावर ही दिवसा उजेडी घडलेल्या सर्व घटनांचं कमी जास्त चित्रीकरण आपल्याला दिसतं नव्हे. कधी कधी ते फार पूर्वी होऊन गेलेली सुद्धा गोष्ट दिसते. तर अशा तऱ्हेने हे जे काही चित्रीकरण होतं त्याला आपण स्वप्नामधील दृश्य म्हणतो. स्वप्नामधील दृश्यांना प्रत्यक्ष धरायला गेलं, पकडायला गेलं तर अर्थ नसतो, परंतु तरी सुद्धा स्वप्नामधील दृश्य माणसावर कमी जास्त परिणाम करतातच. उदाहरणार्थ, स्वप्नामध्ये जर एखाद्या राजाला आपण भिकारी आहोत असं दिसलं तर ते भिकारी असणं त्याला स्वप्नामध्ये एवढं व्याकुळ करतं की तो स्वप्नातून पटकन जागा होतो आणि बघतो तेव्हा स्वप्न गेलेलं असतं. तो राजा म्हणूनच पंगावर पडलेला असतो, परंतु त्याच्या शरीराला मात्र दरदरून घाम सुटलेला असतो. म्हणजे स्वप्नातील दृश्य सुद्धा जाग झालेल्या माणसावर कमी जास्त परिणाम करतातच. तरी सुद्धा स्वप्न हे स्वप्न आहे, त्याचं जे वास्तव आहे ते क्षणकाल आहे. अशा अर्थाने स्वप्न हे लवकर विरून जाणारं असलं तरी सुद्धा अशी जर सतत स्वप्न पडत असतील तर त्याचा व्यक्तीच्या एकंदर व्यक्तिमत्वावर कमी जास्त प्रभाव पडतो, हे नाकारता येणार नाही. म्हणून जागृतीतलं ज्ञान माणसाला घडवत असतं, ते ज्ञान माणसाला आवश्यकच आहे. स्वप्नातलं ज्ञान माणसाला कमी जास्त पद्धतीने कधी कधी उत्तेजित करणारही असतं, तर कधी कधी भयग्रस्तही करणारं असतं. म्हणून स्वप्नातील ज्ञान स्वप्न म्हणून जरी स्वप्न विसरता आले तरी त्याचा पगडा माणसाच्या व्यक्तिमत्वावर कमी अधिक असतोच असतो. आता जागृतीचं ज्ञान झालं, स्वप्नातलं ज्ञान झालं. आता गाढ झोपेमध्ये जेव्हा गाढ झोप असते तेव्हा काय होतं बघा. स्वप्नामध्ये काय असतं, मन जागं असतं आणि इतर इंद्रिय शांत झालेली असतात. गाढ झोपेमध्ये सर्व इंद्रिय मनामध्ये जाऊन मन गाढ झोपेमध्ये म्हणजे सुषुप्तीमध्ये लीन झालेलं असतं. जेव्हा गाढ झोपेत
मन सर्व इंद्रियांना घेऊन सुषुप्तीत जातं तेव्हा खऱ्या अर्थाने आपण त्याला गाढ झोप लागली असं म्हणतो. परंतु गाढ झोपेमध्ये माणूस जो झोपलेला असतो तो इतका गाढ असतो की त्याला त्याच्या अस्तित्वाची गाढ झोपेत असताना किंचितही जाणीव नसते. म्हणून गाढ झोपेतून उठल्यानंतर बायको म्हणते स्वाभाविकपणे दिवसा उठल्यानंतर, काय रात्री तुम्ही गाढ झोपेत होतात आणि प्रचंड घोरत होतात, माझी झोप त्यामुळे नाहीशी झाली, तुम्हाला मात्र त्याचं काहीच फिकीर नाही. तर खऱ्या अर्थाने गाढ झोपेमध्ये कोणतीच फिकीर नसते, कारण गाढ झोपेमध्ये माणूस पूर्णपणे अज्ञानी असतो. तर असं हे जागृत, स्वप्न आणि सुषुप्तीतलं ज्ञान, हे जागृतीत असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान माणसाला मिळवताना स्वाभाविकच माणूस सगळीकडे फिरत असतो. कार्यालय असेल, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फिरतीच्या जागी जाणं असेल, मिटिंगच्या निमित्ताने कुठे फिरणं असेल, कुठे अब्रॉड जाणं असेल, तर जागृतीतलं ज्ञान हे बऱ्याच वेळा माणसाला एका ठिकाणी ज्ञान मिळताना जरी एक ठिकाण असलं तरी जागृतीतल्या 16 तासामध्ये त्याला इथे ना तिथे फिरावं लागतं. फिरून तिथे जाऊन तिथलं ज्ञान घ्यायचं, परत दुसरीकडे जायचं, असंही असू शकतं. म्हणून जागृतीतलं ज्ञान मिळवताना माणूस जो असतो त्याला वैश्वानर असं म्हणतात. वैश्वानर म्हणजे विश्वान्यती, संपूर्ण जगामध्ये सतत इथे तिथे जाणं, तिथलं काम करणं, तिथल्या कामाचं आव्हान पेलणं, तिथल्या गिरायकाचं समाधान करणं, कधी कार्यालयात, कधी फॉरेनला, कधी वेगळ्या कंपनीत, कधी साईटवर म्हणजे प्रत्यक्ष काम असलेल्या ठिकाणी जाणं. अशा तऱ्हेने जागृतीतलं ज्ञान हे बहुतांशी भौतिक असलं तरी त्यासाठी माणसाला सतत फिरावं लागतं. आणि माणूस जो सतत इथून तिथून फिरतो तो माणूस फिरतो म्हणजे त्याच्या आतील चैतन्यच त्याला फिरवतं. म्हणून या अवस्थेला वैश्वानर, म्हणजे जेव्हा जागृतीमध्ये आपल्यातील चैतन्य आपणाला वेगवेगळ्या ठिकाणी नेतं तेव्हा जागृतीत माणसाला वैश्वानर असं म्हणतात. आता गाढ झोपेमध्ये दिवसा उजेडी घडलेलं आणि फार पूर्वी होऊन गेलेलं, क्वचित प्रसंगी पुढे काहीतरी होणारं जे आपण आजपर्यंत पाहिलं नाही अशाही गोष्टीचं सूचन स्वप्नामध्ये मिळतं. पण तू ते स्वप्नातील सूचन, माणूस बेडवर पडलेला आहे आणि स्वप्न बघतो, म्हणजे माणूस एकाच जागी आहे, पण तू स्वप्न बघता बघता त्याला पूर्वी घडून गेलेल्या गोष्टीचं चित्ररूप, स्मृतिरूप ज्ञान जेव्हा दिसतं तेव्हा त्याला स्वप्न म्हणतात. आणि हे सर्व ज्ञान केवळ आणि केवळ चैतन्याद्वारे घडतं. म्हणून स्वप्नातील माणसाला तेजस असं म्हणतात. आता उरलेलं गाढ. गाढ झोपेमध्ये खरं तर ज्ञान असं काही नसतंच. गाढ झोपेमध्ये पूर्ण विश्रांती मिळते. म्हणून गाढ झोपेत असलेल्या माणसाला प्राज्ञ म्हणजे प्रकर्षाने अज्ञ, म्हणजे गाढ झोपेतील माणूस हा अज्ञ असतो, म्हणजे काही कळत नाही अशा अवस्थेत असतो. परंतु जेव्हा काही कळत नाही अशी अवस्था दीर्घकाल होते, गाढ झोपेत माणूस दीर्घकाल असतो, तेव्हा त्याची मन आणि इतर सर्व इंद्रिय पूर्णपणे विश्रांत झाल्यामुळे गाढ झोपेतून जेव्हा माणूस बाहेर येतो तेव्हा तो विश्रांती घेतल्यामुळे आनंदाने भरलेला, टवटवीत, उत्साही असा असतो. म्हणून जागृत, स्वप्न, सुषुप्त ह्या ज्या अवस्था आहेत त्याला अनुक्रमे वैश्वानर म्हणजे सगळीकडे जाणं, चैतन्याद्वारे सगळीकडे जाणं आणि ज्ञान मिळवणं, म्हणतो वैश्वानर. तेजस म्हणजे सर्व जे घडलेलं दिवसा उजेडी असतं, फार पूर्वी घडलेलं जागृतीत असतं, ते कमी जास्त स्वप्न दृश्याने पाहणं आणि त्याच्या पाठी चैतन्य असतं, म्हणून त्याला तेजस म्हणतात. जागृतीतलं जे चैतन्य आहे त्याला वैश्वानर रूपे ज्ञान मिळवणं जागृतीत म्हणतात. स्वप्नामध्ये तेजस रूपे स्मृतीद्वारे किंवा आठवणीद्वारे किंवा पूर्वी जे पाहिलं ते स्वप्नामध्ये त्या पेशी ओपन होतात आणि त्यातली जी लपलेली चित्र आहेत ती दिसतात, म्हणून ते तेजस आहे. आणि गाढ झोपेमध्ये ज्ञान होत नाही, फक्त गाढ झोपेमध्ये प्रकर्षाने अज्ञ म्हणजे प्राज्ञ अशी स्थिती असते. आणि जो प्रकर्षाने अज्ञ असतो त्याच्या शरीर, मन आणि इंद्रियांना पूर्णपणे विश्रांती मिळाल्यामुळे प्राज्ञावस्थेमध्ये एक जे सुख मिळते ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर
टवटवीत रिजिनवेटेड अत्यंत उत्साही आणि चैतन्याने रसरसलेलं वाटणं म्हणजेच गाढ झोप ही प्रत्येक माणसाला आवश्यक आहे. त्याखेरीज त्याला जागृतीमधलं ज्ञान मिळवण्याचं कार्य सक्षमतेने करता येणार नाही. तर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यांना अनुक्रमे काय म्हणतात तर वैश्वानर, तेजस आणि प्राज्ञ. आता जागृती, स्वप्न, सुषुप्ती म्हणजे वैश्वानर, तेजस, प्राज्ञ आणि यालाच अनुक्रमे सत, दिवसा उजेडी डोळ्याने पाहिलेलं आणि इंद्रियाने जाणलेलं आणि मनबुद्धीने जे जसं आहे तसं समजलेलं म्हणून जागृतीतल्या ज्ञानाला सत म्हणतात. स्वप्नातील ज्ञानाला फक्त चैतन्याने दिसणं म्हणून चित म्हणतात. आणि सुषुप्तीमध्ये ज्ञान मिळत नाही, परंतु विश्रांती मिळाल्यामुळे पूर्ण आनंदाची प्राप्ती होते आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर जागृतीमध्ये काम करण्यासाठी 100% उत्साह मिळतो म्हणून त्याला आनंद म्हणतात. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांना देहाच्या अवस्थेत वैश्वानर, तेजस आणि प्राज्ञ म्हणतात. आणि ज्ञानाच्या पातळीला सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चैतन्याद्वारे मिळणारं, सत म्हणजे प्रत्यक्ष पाहून मिळणारं आणि प्राज्ञ म्हणजे ज्ञान असं न मिळता सुद्धा पूर्ण विश्रांती असल्यामुळे प्राज्ञामध्ये प्राज्ञावस्थेतून बाहेर आल्यावर आनंद मिळतो. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती, वैश्वानर, तेजस, प्राज्ञ म्हणजे सच्चित आनंद. असं हे जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये 3 तऱ्हेचं सच्चित आनंद रूपी जे काय आपल्याला मिळतं ते मूलतः चैतन्यच असल्यामुळे त्या तिन्ही अवस्थात जरी त्याला वेगवेगळं नाव दिलं तरी हा संपूर्ण सच्चिदानंद हा मूळ रूपाने विश्वाच्या मुळाशी असलेल्या शुद्ध चैतन्याचाच आविष्कार असतो. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती, सच्चित आनंद किंवा वैश्वानर, तेजस, प्राज्ञ या मार्गाने आपल्याला जे जे काही मिळतं ते आणि ते केवळ आणि केवळ विश्वाच्या मुळाशी असलेली अनंत अमर्त्य ऊर्जा, चैतन्य त्यामुळेच मिळतं. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती झाल्यानंतर वैश्वानर, तेजस आणि प्राज्ञ आणि सच्चित आनंद म्हणून सच्चित आनंद हे जे आपलं ज्ञानाचं रूप आहे 3 अवस्थेतलं ते मूलतः एक शुद्ध ज्ञान म्हणून संवित, सम म्हणजे एकत्वाने, आता विद म्हणजे जाणणे, म्हणजे सच्चित आनंद हे जर एकत्वाने जाणायचं झालं तर संवित किंवा संवित म्हणून ते दुसरं काही नसून ते केवळ आणि केवळ विश्वाच्या मुळाशी असलेलं जे सबस्ट्रॅटम आहे, सर्व अस्तित्वाला कारण असलेलं जे निर्गुण निराकार चैतन्य आहे त्यातच ते 3 तऱ्हेने दिसणारं परंतु एकत्वाने ते चैतन्य म्हणून असणारं आणि त्याचा 3 तऱ्हेचा आविष्कार असला तरी एखाद्या स्त्रीने आपल्या लांबसडक केसांना वेणी घालताना जर 3 पदराची ती वेणी घातली तर ते 3 पदर मिळून केसांची वेणी जशी एकच होते तसं शुद्ध चैतन्याचं जागृती, स्वप्न आणि निद्रेमध्ये आलेलं सच्चिदानंद स्वरूपी जे ज्ञान आहे किंवा जो ज्ञान अधिक आनंद रूप असं जे सर्व आहे ते केवळ आणि केवळ मुळातल्या शुद्ध अमर्त्य अनंत चेतनेचंच तिहेरी पद्धतीने प्रकट नसतं. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्तीतील ज्ञान हे एकत्वाने संवित म्हणजे चैतन्यांचं ज्ञान असतं. आता जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या माणसाच्या अवस्था आहेत. जर माणूस जागृती, स्वप्न, सुषुप्ती असं करत करत 70 वर्षाने तो माणूस निवृत्त आला तरी त्याचा अर्थ जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा 3 अवस्था गेल्या तरी संवित शुद्ध ज्ञान रूपाने ते ज्ञान त्याच्या मुळाशी, त्याच्या मॅट्रिक्सशी म्हणजे ते जागृती, स्वप्न, सुषुप्तीतील ज्ञान माणूस गेल्यानंतर त्याच्या मूळ असणेपणाशी, शुद्ध असणेपणाशी म्हणजेच मूळ अनंत अमर्त्य अशा ऊर्जेमध्ये मिळून जाते. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे ज्ञान एकत्वाने संवित म्हणून ओळखले जाते. आणि जरी माणूस गेला तरी सुद्धा हे ज्ञान माणूस गेला तरी राहते. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती भोगणारा माणूस गेला. आता त्या माणसाला आपण काय म्हणतो
माणूस गेला व ज्ञान गेलं का नाही. तू रया म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती भोगणारा जरी माणूस गेला तरी हे ज्या गोष्टीमुळे ज्ञान प्राप्त होतं ती मूळ अनंत ऊर्जा ती मात्र जशीच्या तशी तिच्या मूळ रूपामध्ये असते. त्यालाच म्हणायचं तू रया. सब गया फिर तू रया. म्हणून जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था गेली तरी सुद्धा हे सर्व अस्तित्वात आणणारं मूळ चेतन तत्व किंवा तो चैत्य पुरुष जसाच्या तसा राहतो त्यालाच तुर्या म्हणतात. आता हा तुर्येचा अनुभव ज्ञानी योगी माणसं जागृती स्वप्न आणि सुषुप्तीतील हे ज्ञान एकत्वाने फक्त तिन्ही अवस्था गेल्या तरी तुर्या रूपाने शिल्लक राहतं. याचा अनुभव ज्ञानी माणसं जागेपणी जेव्हा त्यांच्या मनाचे अमन झालेले असते, जागेपणी जेव्हा त्यांचं मन उन्मन झालेलं असतं म्हणजे जागेपणी मन शांत निवांत उन्मन होतं तेव्हा मन असून नसल्यासारखं होतं. तेव्हा जागेपणी जेव्हा मनाचं अमन होतं तेव्हा जागेपणी मनाचं अमन झालेला माणूस हा उन्मनी म्हणून साधू असतो आणि अशा वेळेला त्याचे मन जागृती स्वप्न आणि सुषुप्ती याच्या पलीकडे जाऊन तुर्या म्हणजे मूळ असणेपणाचा अनुभव घेत असतं. त्याला तुर्या म्हणतात. म्हणून साधू संत मंडळी जी आहेत ती जिवंतपणे जागृती स्वप्न आणि सुषुप्तीच्या पलीकडे जे आहे त्या शुद्ध ज्ञानाचा समत्वाच्या अधीन झालेल्या समाधीवस्थेत जो अनुभव घेतात तो तुर्येचा अनुभव म्हणजेच विश्वमुळाशी असलेल्या अनादि अनंत आणि अमध्य अशा अमर्त्य चेतनेचा स्पष्ट अनुभव त्यालाच आत्मानुभव असं म्हणतात. त्यालाच सेल्फ रिअलायझेशन असं म्हणतात. त्यालाच आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. त्यालाच सेल्फ इल्युमाइंड असणं म्हणतात. म्हणजे स्वयंप्रकाशित असणं म्हणतात. म्हणजे माणूस त्याच्या मूळ शुद्ध चेतनेने जेव्हा प्रकाशित होतो तेव्हा अशा माणसाला इल्युमाइंड पर्सन म्हणतात. म्हणजे स्वयंप्रकाशी माणूस म्हणतात. हेच बुद्धाने सांगितलेलं आहे. तूच तुझ्या जीवनाचा दिवा आहेस. तूच तुझ्या असणेपणाचा प्रकाश आहेस. तूच तुझ्या असणेपणाचं रूप उलगडू शकणारा मूळ चेतना रूप अनंत अमर्त्य आदि मध्य अंत नसलेला तूच तो चैत्य पुरुष आहेस. आता अक्षय जाधव यांना कळलं असेल की जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये सच्चित आनंद रूपी जे काही आपल्याला मिळतं ते एकत्वाने विश्वमुळी असलेलं सबस्ट्रॅटम म्हणजे अमर्त्य चेतनाच ती असते. ती कधी कमी होत नाही आणि ती कधी वाढत नाही. ती रूपांतरित असते तेव्हा प्राणरूपाने ती जीवामध्ये येते. तोच प्राण पुढे ज्ञान रूपाने कार्यशक्ती रूपाने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडून काम करून घेतो. परंतु या सर्वाचा मूळ उद्देश आहे आपण कोण आहो हे जाणणं. म्हणून जन्मणं म्हणजेच जान पैदा होणं. याचा अर्थ काय? जान पैदा होणं म्हणजे देहामध्ये प्राण आला की म्हणतात देहामध्ये जान आली. ज्या देहात प्राण आहे त्या देहात जान आहे आणि ज्या देहातला प्राण गेला ते शव झालं. म्हणून देहामध्ये जान असणं म्हणजे देहामध्ये प्राणरूपी मूळ चैतन्य असणं आणि त्या प्राणरूपी चैतन्याने जोपर्यंत आपल्या मध्ये जान आहे म्हणजे देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपलं असणे पण जाणून घेणं हा जन्माला येण्याचा उद्देश आहे. जन्माला येण्याचा उद्देश माणसाने आपलं मूळ रूप जाणणं आणि त्या मूळ रूपातील आनंद उपभोगणं असं आहे. सुखदुःखाच्या क्षणिक मायामोहात न फसता शुद्ध ज्ञानरूपी जाणणं हाच तो खराखुरा आनंद आहे. म्हणून जान का मतलब जान है. म्हणून जान म्हणजे प्राण जिवंत असणं याचा अर्थच मुळी जान म्हणजे ज्ञान जाणणे असं आहे. तेव्हा आपण कोण आहोत हे शुद्धत्वाने परिपूर्णतेने जाणण्यासाठीच प्रत्येक माणसाचा जन्म झाला आहे आणि अशा शुद्ध ज्ञानातूनच आनंद आपण आनंदमय आहोत हे जाणवतो. म्हणून जे सद्घन आहे जे चिद्घन आहे जे आनंद घन आहे ते एकत्वाने संवित म्हणून आनंद घन आहे आणि स्पष्ट सांगायचं ते केवळ आणि केवळ ते ज्ञानघन आहे. असं आपल्या ज्ञानघन असण्याला जाणणे हाच जीवनाचा उद्देश आहे. हा उद्देश आपण ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड या तत्वाच्या अनुषंगाने सच्चित आनंद
झाल्यानंतर स्वाभाविकपणे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि वैश्वानर, तेजस आणि प्राज्ञ या तीन तऱ्हेने जे शेवटी मिळतं ते शुद्ध 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 अतिशुद्ध ज्ञान आहे. आपल्या शुद्ध चेतनेचं आपल्याला परिपूर्ण ज्ञान होणं हाच जीवनाचा हेतू आहे. आणि हेच जागृती, स्वप्न, सुषुप्ती मिळून मिळणार संवित एकत्वाने असणार. माणूस गेला तरी सुद्धा तू रह्या, म्हणजे मी गेलो तरी तू राहतो याचा अर्थ मी नावाचा एखादा देहधारी गेला तरी त्या देहधारीतील तीन अवस्थेचं मूळ रूप प्राणापर्यंत जात आणि प्राण त्याच्या मूळ रूपाला म्हणजे अमर्त्य चेतनेला मिळतो. यालाच म्हणायचं तुर्या. आणि ही तुर्या ज्ञानी माणूस योग माध्यमातून समाधीतून जिवंतपणे मिळवतो. आणि अशी ही तुर्या त्याला प्राप्त झाल्यानंतर पुढील जीवन तो केवळ आणि केवळ ज्ञान घड म्हणून जगतो. अशाच माणसाला जीवनमुक्त म्हणजे जीवन असून सुद्धा मुक्त झालेला माणूस म्हणतात. असेच माणसं सांगतात की मी या जगात लोकांना बिनशर्त मुक्त करण्यासाठी आलेलो आहे. कारण अशी माणसं विना अट स्वतः मुक्त झालेली असतात आणि ते विनाअट मुक्त होण्याचं अमृत ते लोकांना देतात. हेच ते ईश्वरी कार्य जे कृष्णमूर्तींनी केलेलं आहे. आणि हेच त्यांच्या ऑब्झर्वर इज द ऑब्झर्वचं अत्यंत विशाल रूप आहे. अजून सुद्धा त्या वचनाची विशालता पुढील भागात आपण पाहू. तोपर्यंत विश्रांती घेतो. सर्वांना शुभ दिन आणि शुभ मंगल चिंतन करून हे निरूपण इथेच थांबवतो. अस्तु.